नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत, जर तुमची वडिलोपार्जित जमीन असेल आणि त्या जमिनीची तोंडी वाटणी झालेली असेल, तोंडी वाटप झालेलं असेल जमिनीचं, तर हे तोंडी वाटप कायदेशीर मान्य आहे का? याच्याबद्दल आज आपण समजून घेणार आहोत पहिलं. आणि दुसरं, जर तुमच्या वडिलोपार्जित जमिनीची वाटणी पत्राद्वारे वाटणी झालेली असेल आणि ते वाटणी पत्र अनोंदणीकृत असेल, म्हणजे त्या वाटणी पत्राचं जे आहे ते रजिस्ट्रेशन झालेलंच नाहीये, रजिस्टर्डच नाहीये ते पार्टिशन डीड, तर ते अनोंदणीकृत वाटप पत्र हे कायदेशीर ग्राह्य धरल्या जाईल का? तर याच्याबद्दल आपण आज समजून घेणार आहोत. म्हणजे दोन मुद्दे आपण समजून घेणार आहोत. पहिलं म्हणजे तोंडी वाटप हे मान्य आहे का, आणि दुसरं म्हणजे वाटप पत्र जर हे नोंदणीकृत नसेल तर ते वाटप पत्र कायदेशीर ग्राह्य धरल्या जाणार का? या दोन मुद्द्यांबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर अगोदर आपण तोंडी वाटप याच्याबद्दल आपण समजून घेऊया. ओके. समजा तुमची वडिलोपार्जित जमीन आहे, बरेच वर्ष झाले तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही कसत आहात ती जमीन. हा, तर झालं असं 12 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ष झाले, या वर्षापूर्वी तुम्ही त्या जमिनीची, त्या वडिलोपार्जित जमिनीची जी आहे तुम्ही तोंडी वाटप केलेलं. ओके. 12 वर्ष होऊन गेले त्या वाटणीला, तोंडी वाटणीला 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त होऊन गेले, आणि ज्याच्या त्याच्या हिश्श्याला जे आहे तुम्ही लोकांनी आपसमध्ये ती जमीन जी आहे वाटणी करून घेतली तुमच्या ज्याच्या त्याच्या हिश्श्याला, आणि जो तो त्याची जमीन जी आहे ती कसत आलेला आहे 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त. मग आता समजा एवढे वर्ष झाले तुमच्या ताब्यात ती जमीन आहे, तुमची तोंडी वाटणी झाली आणि तुम्ही ती जमीन कसत आहात. पण होतं असं की तुमच्यामधूनच कोणी, तुमचा भाऊ किंवा बहीण, काका, चुलते वगैरे किंवा जे कोणी हिस्सेदार असतील ते, त्यांच्यापैकी एक उठतो आणि कोर्टामध्ये परत वाटणीचा दावा दाखल करतो की त्याला तोंडी वाटप मान्य नाही म्हणून. ओके. जर त्याला कोर्टामध्ये जर तो वाटणीचा दावा दाखल करायचा होता ना, तर त्याने ज्या दिवशी तुमच्यामध्ये ते तोंडी वाटप झालेलं आहे ना, त्या दिवसापासून त्याने 12 वर्षांच्या आतमध्ये जे आहे तो वाटणीचा दावा दाखल करायला पाहिजे होता. कारण इम्मुवेबल प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये जर काही डिस्प्यूट असेल ना, अ, तर अशा परिस्थितीमध्ये 12 वर्षांपर्यंतचं जे आहे ते लिमिटेशन असतं. पण आता 12 वर्ष नाही, त्याच्यापेक्षाही जास्त वर्ष झाले, आणि एवढे वर्ष झाले त्याच्यानंतर तो जर दावा दाखल करत असेल, तर तो दावा लिमिटेशन, लॉ ऑफ लिमिटेशनच्या ग्राउंडवर जो आहे तो दावा रिजेक्ट केला जाऊ शकतो. मी हे तोंडी वाटप आणि जे वाटप पत्र आहे ते हे म्हणजे अनोंदणीकृत आहे, म्हणजे त्याचं जे रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये, ते ह्या दोन म्हणजे तोंडी वाटप आणि जे वाटप पत्र ह्या दोघांच्या संदर्भामध्ये काही केस लॉ सांगणार आहे. अगोदर आपण ते हे समजून घेऊया तोंडी वाटप बद्दल. हा, तर काय झालं, तुमच्यापैकी एक कोणीतरी उठला आणि तो कोर्टात गेला आणि त्याचं म्हणणं असं आहे की त्याला जे आहे ते तोंडी वाटप मान्य नाही आहे, आणि ते तोंडी वाटप कधी झाले, 12 वर्षापूर्वी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वेळा झालेला असेल, आणि त्याच्यानंतर तो जर येऊन आता जर कोर्टामध्ये दावा दाखल करत असेल की त्याला ते तोंडी वाटप मान्य नाहीये, तर त्याचा दावा फेटाळला जाऊ शकतो, रिजेक्ट केला जाऊ शकतो. कारण का, त्या इम्युएबल प्रॉपर्टी जी आहे, म्हणजे जी स्थावर मालमत्ता आहे, तशा प्रकरणांमध्ये जर कोणाला काही जर तक्रार असेल वाटणीच्या संदर्भामध्ये किंवा मालकी हक्काच्या संदर्भामध्ये, तर कायदा त्याला 12 वर्षांचं लिमिटेशन देतोय. आणि तुमच्या परिस्थितीमध्ये जर 12 वर्षांपेक्षा जास्तही काळ निघून गेलेला असेल ना, तर ज्या व्यक्तीने दावा दाखल केलेला आहे तुमच्या विरुद्ध, तर तो दावा कोर्ट फेटाळून लावेल. का? कारण त्यांनी लिमिटेशन मध्ये तो दावा दाखल केलेला नाहीये म्हणून. ओके. म्हणून तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाहीये. तुमचं तोंडी वाटप जरी झालेलं असेल तरी ते कायदेशीर ग्राह्यच धरल्या जाईल. ओके. याच्या संदर्भामध्ये मी केस सांगणार आहे. आता आपण समजून घेतलं हे तोंडी वाटप बद्दल. आता आपण समजूया, तुमचं जर वाटप पत्र झालेलं आहे आणि ते वाटप पत्र म्हणजे अनोंदणीकृत आहे, त्या वाटप पत्राची नोंदणीच झालेली नाहीये, तर ते वाटप पत्र कायदेशीर ग्राह्य धरल्या जाणार का? ओके. आता समजा तुमची वडिलोपार्जित वगैरे जमीन आहे. त्या वडिलोपार्जित जमिनीचं जे आहे ना, तुम्ही लोकांनी, भाऊ, बहीण, काका, चुलते किंवा जे कोणी तुम्ही असणार सहिस्सेदार, तुम्ही काय केलं की ती जी वडिलोपार्जित जमीन आहे ना, त्या जमिनीची वाटणी तुम्ही तुमच्यामध्ये तुमच्या सहमतीने, एक दुसऱ्यांच्या सहमतीने, समजदारीने जे आहे तुमच्यामध्ये वाटणी केली. ती जमीन कोणाच्या हिश्श्याला किती जमीन वगैरे जाणार आहे अशी तुम्ही वाटणी केली, आणि ज्याच्या त्याच्या हिश्श्याला जे काही जमीन जाणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्ही एका पत्रात लिहिल्या. त्याला इंग्लिशमध्ये पार्टिशन डीड बोलतात आणि मराठीमध्ये वाटप पत्र बोलतात. त्या वाटप पत्रामध्ये तुम्ही लिहिलं की कोणाच्या हिश्श्याला किती जमीन वगैरे आहे म्हणून. हे वाटप पत्र केलं तुम्ही. पण झालं असं की तुम्ही ते वाटप पत्र
ते निबंधक कार्यालय असतं, रजिस्ट्रारचं ऑफिस असतं, त्यांच्या कार्यालयामध्ये ते वाटपपत्र तुम्ही नोंदणीकृत केलं नाही. आणि त्या वाटपपत्राप्रमाणे जे आहे तुम्ही ज्याच्या त्याच्या वाट्याला ज्याची त्याची जमीन आली आणि जो तो ती जमीन कसवत होता. आता 12 किंवा 12 वर्षांपेक्षाही जास्त वेळ जर झालेला असेल ते वाटपपत्र बनवून, आणि समजा जे लोक म्हणजे त्या वाटपपत्राच्या द्वारे म्हणजे ज्याला त्याला जी जमीन मिळालेली आहे ना, त्यांच्यापैकी कोणी एक येतो 12 वर्षाच्या नंतर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वेळ जर झालेला असेल. मी 12 वर्ष का बोलतो आहे, 12 वर्ष जो आहे ना तो लिमिटेशनचा पिरियड आहे. जर एखाद्या इमूव्हेबल प्रॉपर्टी स्थावर मालमत्तेच्या संदर्भामध्ये जर कोणाला जर दावा दाखल करायचा असेल मालकी हक्का संदर्भामध्ये वगैरे, तर त्याला 12 वर्षांच्या आतमध्येच दाखल करायचा आहे. जर 12 वर्षांच्या नंतर जर त्याने दावा दाखल केला तर त्याचा दावा रिजेक्ट केला जाऊ शकतो कोर्टातर्फे. ओके, आता आपण त्या वाटपपत्राबद्दल येऊया. तर तुम्ही 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वेळ झाला तुमचं वाटपपत्र बनवून, फक्त तुमचं जे वाटपपत्र होतं ते नोंदणी कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये ते रजिस्टर्ड झालं नाही. तर याचा अर्थ असा नाहीये बिलकुल की ते आता बेकायदेशीर आहे. बिलकुलही नाही, तसं बिलकुलही नाहीये. मी केस लॉ पण सांगणार आहे याच्या संदर्भामध्ये. समजा तुम्ही वाटपपत्र बनवलं, तुमच्याजवळ त्या वाटपपत्राच्या कॉपी आहे, ज्याच्या त्याच्या हिस्साला ज्याची त्याची जमीन आलेली आहे. तुम्ही लोक आता बरेच वर्ष झाले ती जमीन कसत आहात. ओके, आणि आता तुमच्यापैकी एक कोणीतरी उठतो आणि तो कोर्टामध्ये दावा दाखल करतो वाटणीचा किंवा ते वाटपपत्र कॅन्सल करण्याचा किंवा काही जे काही त्याचे ग्राउंड्स वगैरे असतील ते. जर त्याचा दावा लिमिटेशन मध्ये नसेल, 12 वर्षाच्या आतमध्ये नसेल, तर त्याचा दावा, तो दावा जो आहे ना तो लिमिटेशन, लॉ ऑफ लिमिटेशनच्या ग्राउंडवरच आहे ना रिजेक्ट केला जाऊ शकतो, पहिली गोष्ट. आणि जर त्याचं जर म्हणणं असं असेल की हे वाटपपत्र जे आहे हे अनोंदणीकृत आहे, म्हणजे हे वाटपपत्र जे झालेलं आहे ना आमच्यामध्ये ते रजिस्टर्ड नाहीये, म्हणून हे वाटपपत्र जे आहे ते कॅन्सल करण्यात यावं, तर कोर्ट ते कॅन्सल करणार नाही. जे अनरजिस्टर्ड पार्टिशन डीड आहे म्हणजे अनोंदणीकृत वाटपपत्र आहे ना, ते देखील कायदेशीर आहे असं ग्राह्य धरल्या जाणार, असा देखील केस लॉ आहे. ओके, म्हणून तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाहीये. तुम्ही जरी वाटपपत्र बनवलेलं असेल आणि ते रजिस्टर्ड नसेल तरी ते कायदेशीर आहे असं ग्राह्य धरलं जातं कोर्टामध्ये पहिलं. आणि तुमचं तोंडी वाटप जरी झालेलं असेल तर ते देखील कायदेशीर कोर्टामध्ये ग्राह्य धरलं जाऊ शकतो. ओके, तर आता मी हे सांगितलं, एक तोंडी तोंडी वाटप आणि दुसरं वाटपपत्राद्वारे. तर ह्या दोन सिच्युएशन मध्ये, ह्या दोन मुद्द्यांवर काही केस लॉस आहेत का? तर हो, मी 2 केस लॉ सांगतोय तुम्हाला. तर पहिलं, वसंत धोंडीबा चौधरी विरुद्ध सदाशिव धोंडीबा चौधरी, हा एक केस लॉ आहे. आणि दुसरं, भगवानराव चिंचालकर व इतर विरुद्ध तहसीलदार व इतर, हे 2 केस लॉस जे आहेत हे ओरल पार्टिशन आणि त्याच्यानंतर जे आहे पार्टिशन डीड म्हणजे तोंडी वाटप आणि वाटप पत्राच्या संदर्भामध्ये हे 2 केस लॉ सांगितलेले आहेत की तोंडी वाटप देखील कायदेशीर ग्राह्य धरलं जाऊ शकतं आणि वाटप पत्र जे आहे ते नोंदणीकृत जरी नसेल तरी ते कायदेशीर ग्राह्य धरलं जाऊ शकतं. ओके, आता मी हे जे काही तुम्हाला सांगितलं आहे ना, ह्या केसेस वगैरे चालतात म्हणजे कोर्टामध्ये. मी ह्या केसेस बद्दल तुम्हाला काही पूर्ण अशी काही प्रोसेस सांगितलेली नाहीये. पण जर का अशी काही परिस्थिती जर निर्माण झाली, तोंडी वाटप जर कोणी बोलत असेल ते कायदेशीर नाहीये, तर तसं नाही, ते कायदेशीर धरलं जाऊ शकतं, ग्राह्य धरलं जाऊ शकतो कोर्टामध्ये. आता मी केस लॉ सांगितलेला आहे. आणि दुसरं, वाटप पत्र कोणी जर बोलत असेल हे अनरजिस्टर्ड आहे, याची नोंदणी झालेली नाहीये म्हणून हे बेकायदेशीर आहे, तर तसं नाही. जरी वाटप पत्र हे नोंदणीकृत नसेल तरी ते कायदेशीर ग्राह्य धरलं जाऊ शकतं. मी ते केस लॉ सांगितलेले आहेत ना त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे असं मेहरबान न्यायालयाने. ओके, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी. धन्यवाद.